जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये देहांत निरूपण हा 7व्या दशकातील 10वा समास आपण पाहतोय। संत संगती म्हणजे नेमकं काय आणि संत संगतीमध्ये ज्ञान कसं होतं या विषयाकडे आपण कालच्या निरूपणामध्ये सूक्ष्मतेनं पाहिलं। असा जर संतांचा संघ असेल तर त्या सत्संगापरते आणखी कोणतेही साधन नाही असं समर्थांनी स्पष्ट सांगितलं। पण ही प्रक्रिया आहे। असं पहा, मूल जन्माला येतं त्यावेळी त्याला कुठं बोलता येत असतं, ऐकू येत असतं, पण जे ऐकू येत आहे त्याचा अर्थ कुठे कळत असतो। मग अर्थ कळायला कसा काय लागतो? अमुक अमुक केल्यानंतर जेवण आहे, अमुक अमुक केल्यानंतर बहिर्दिशेला जायचं आहे, अमुक अमुक केल्यानंतर काहीतरी भीती वाटतेय, हे कळतं कसं? हळूहळू संस्कारांमधून त्या जीवाला ते कळत जातं। जीवामध्ये पूर्वजन्मींचे संस्कार लपलेले असतातच। जसं माती बाजूला केली की खालचा एखादा दगड वरती यावा, तशा प्रकारे संस्कार हळूहळू वर यायला लागतात। आपण दाखवतो बोटांनी, पहा डोळे कुठे आहेत, डोळे कुठे आहेत म्हटल्यानंतर तो डोळे दाखवतो। पंखा कुठे आहे म्हटल्यानंतर पंखावरती बोट करून दाखवतो। आता हा पंखा आहे असं त्याला स्पष्टपणे सांगितलेलं असत नाही, पण संगतीमध्ये हळूहळू गोष्टी कळायला लागतात। पूर्वी निरूपणात पाहिले पहा आपण की लहान मूल जन्मलं आणि त्याला जंगलात नेऊन ठेवलं माणसांपासून पूर्णपणे लांब, तर त्याला माणसांचे संस्कार, भाषा, रीतिरिवाज काहीही कळणार नाही। संगतीमध्ये सगळं काही कळायला लागतं। तर परमार्थात संगतीचं किती महत्त्व असेल कल्पना करून पहा। संत संगत कशी सूक्ष्मतेनं असते, साधनेच्या ठिकाणी, नामाच्या ठिकाणी, ध्यानाच्या सखोल अवस्थेत असते हे आपण पाहिलं। पण जो पहिल्यांदा सद्गुरूंकडे आलेला आहे तो अचानक त्या अवस्थेत जाणार कसा? त्याला प्रक्रियेतून जावं लागेल। जसं बोबडं बोलणारं मूल हळूहळू मोठं होऊन नंतर भाषणं देईल। म्हणून समर्थांनी स्पष्टपणे परमार्थाचा मार्ग सांगितलाय, स्पष्टपणे मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांची ओवी पहा, गुरुभजनाचेनी आधारे, निरूपणाचेनी विचारे, क्रियाशुद्ध निर्धारे पाविजे पद। अतिशय अलौकिक ओवी आहे। त्याचं कारण असं, एकदा संतांचं महिमान काय आहे, संत संगतीनं ज्ञान कसं होतं आणि सत्संगापरतं साधन कसं नाही हे सांगितल्यानंतर हे समर्थ सांगतात आपल्याला की काय, गुरुभजनाच्या आधारानं राहायला पाहिजे। गुरुभजन याचा अर्थ सद्गुरूंकडून मिळालेला अनुग्रह, सद्गुरुपदिष्ट साधना। गुरुभजन म्हणजे गुरूंचंच भजन असाही एक अर्थ त्यामध्ये लपलेला आहे। आता जो सत्शिष्य आहे त्याच्यासाठी त्याचे सद्गुरू हेच सर्वस्व आहेत। ब्रह्मानंद महाराज म्हणत नाहीत का, जेथे दिसे सद्गुरू चरण तेची आम्हा गोकर्ण, सकार तेची, अन्य कुठेही गोकर्ण नाही, इथेच आम्हाला गोकर्ण आहे। म्हणजे सगळी तीर्थक्षेत्र इथंच सद्गुरूंच्या पायी। गोकर्णीचा महेश्वर सद्गुरुनाथ खरोखर असं ब्रह्मानंद महाराज म्हणतात। या न्यायाने ब्रह्मानंद महाराजांनी कुणाचं भजन केलं? सद्गुरूंचंच भजन केलं। पण सद्गुरू कुठे आहेत? त्यांनी दिलेल्या साधनात तर आहेत, अन्य कुठेही नाहीत। म्हणून सद्गुरू भजनाचेनी आधारे म्हणजे त्या साधनेच्या आधारानं राहायला शिकलं पाहिजे। आता आधार ही गोष्ट काही आपल्याला नवीन नाही। जेव्हा आपल्या पायाला दुखापत होते तेव्हा आधाराची किंमत कळते। जोपर्यंत पायाची 10ही बोटे, पावलं, घोटा, गुडघा, पिंडऱ्या, मांड्या, खुब्यातील हाड वगैरे सगळं सुव्यवस्थित आहे तोपर्यंत आधाराची किंमत कळणार नाही। जिना चढताना, उतरताना किंवा साधं चालत असताना पाय मुरगळला आणि सुजला की आधाराची किंमत कळते। लगेच आपण दुसऱ्याला पकडायला जातो। त्या आधाराशिवाय मग आपल्याला नीट चालता येत नाही। अरे नीट चाल की म्हटल्यानंतर आपण म्हणतो पाऊल खाली टेकवलं तरी कळ येते, अशी अवस्था आहे। असा हा आधार आहे। आपण जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आधारानं राहतो। घरामध्ये बायको, नवरा, आपल्याला मिळणारा पैसा,
ज्या घरामध्ये आहे त्या घराची शाश्वतता. लक्षात घ्या बरं का, आपल्या मनातही येत नाही की भूकंपाचा धक्का बसेल आणि पुढच्या क्षणाला छत डोक्यावरती पडेल. आपल्यामध्ये भरवसा आहे की जी आहे ही परिस्थिती अशीच राहील टिकून. त्याच्या आधारानं आपण जगत असतो. पैसा खिशात आहे, बँकेत आहे, काही अडलं नडलं तर काहीही आपण खरेदी करू शकतो. आजारी पडलो तर उपचार घेऊ शकतो. याचा आधार आतून वाटत असतो. या गोष्टी काही प्रत्येकजण बोलून दाखवत नाही, पण आत मनामध्ये त्या गोष्टींचा आधार आहेच. नोकरी असते आपल्याला आज नोकरीवरती जाताना असं वाटत नाही की संध्याकाळी परत येताना आपण बेरोजगार असू, आपल्या खिशात एकही पैसा नसेल, आपल्याला कुणीही विचारणार नाही. का असं वाटेल? आपण जी नोकरी करतोय त्याच्या भरवशावर तर जगत असतो. म्हणून अचानक कुणाला सांगितलं की उद्यापासून कामावर येऊ नका, तर त्याचं जग खालीवरती होतं. हे आणि असे अनंत प्रकारचे आपले आधार आहेत, ज्या आधारांनी आपण जगत असतो. आपण एकदाही असा विचार करत नाही की आपण सद्गुरूंच्या आधारानं जगतोय का, भगवंताच्या आधारानं जगतोय का. इथं तर समर्थ सांगतायत, गुरुभजनाचे नि आधारी. सद्गुरू आणि सद्गुरूंनी दिलेलं साधन या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीतच. त्यामुळे सद्गुरूंच्या आधारानं राहणं म्हणजेच त्या साधनेच्या आधारानं राहणं. पण असं न करता बऱ्याचदा सद्गुरुपदिष्ट साधना हे आपल्या जीवनातील एक घटक असते. आपलं जीवन म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना असत नाही. म्हणजे समर्थ आपल्याला सुचवत आहेत, जर संत संगतीमध्ये ज्ञान व्हायचं असेल, जे आपण कालच्या निरूपणात पाहिलं तसं ज्ञान, आत्मज्ञान, संत संगत खरी घडायची असेल, जी आपण कालच्या निरूपणात पाहिली की नामाची ध्यानाची सूक्ष्मावस्था, तर त्यासाठी गुरुभजन या गोष्टीचा आधार तुमच्या जीवनाला असला पाहिजे, इतर कशाचाही नाही. श्री महाराज एके ठिकाणी स्पष्ट म्हणतात की ज्याला पैशाचा आधार वाटतो त्याला भगवंताचा आधार वाटत नाही. असं श्री महाराज का म्हणतात? श्री महाराजांना असं सुचवायचं आहे का की नोकरी करू नका, कामधंदा करू नका, पैसे कमवू नका? मुळीच नाही. ते आधारावरती बोट ठेवतायत. पैसे कमवायला हरकत नाही, पण आपण त्याच्या आधारानं राहतो, त्याच्या भरवशानं राहतो. खरंच असं आपण राहतो का, ही परीक्षा घ्यायचं परमपूज्य बेलसरे महाराजांनी ठरवलं. स्वतःचीच बरं का. आपल्याला पैशाचा आधार आहे का हे जरा पाहावं. श्री महाराज म्हणतात ना की तुम्हाला पैशाचा आधार आहे. आपल्याला तर असं वाटत नाही. आता पैसा टाकल्याशिवाय कळणार नाही नेमका आपल्याला आधार आहे की नाही. म्हणून परमपूज्य बेलसरे महाराजांनी असं केलं, त्यांच्याजवळचा एकूण एक पैसा देऊन टाकला. एसटीचं तिकीट काढलं आणि जिथं कुणीही ओळखत नाही त्या ठिकाणी ते उतरले. एकही पैसा खिशात नाही. त्यांच्या आनंद साधना नावाच्या आत्मचरित्रामध्ये परमपूज्य बेलसरे महाराज म्हणतात, जेव्हा लक्षात आलं एकही पैसा खिशात नाही, कुणी ओळखतही नाही, तेव्हा एका क्षणात घाम फुटला. काही सुचेनासं झालं. अशा प्रकारे त्यांनी स्वतःचीच परीक्षा पाहिली. असं आपण आत डोकावून पाहिलं की लक्षात येतं आपण कशाच्या आधारानं जगतोय. आणि समर्थ आपल्याला सांगतायत गुरुभजनाचा आधार पाहिजे, म्हणजे आपला प्रवास लांबचा आहे. अशक्य नाही, पण आज मी तिला लांबचा आहे जर आपलं चित्त दृश्यात अडकलं असेल तर. पैशासंबंधीच्या वस्तू आणि आपला देह यात मूलतः आपण अडकून असू तर प्रवास लांबचा आहे. पण प्रामाणिकपणे आपण सद्गुरूंना शरण असू, त्यांच्याकडून श्रवण करत असू, प्रामाणिकपणे नियमितपणे नामाची ध्यानाची बैठक करत असू, तर हा लांबचा प्रवास नाही. निश्चितपणे आपल्याला गुरुभजनाचा आधार प्राप्त होईल. समर्थ हा जो मार्ग आहे आत्मसाक्षात्काराचा, त्या मार्गामधली पहिली पायरी सांगतायत की इथं गुरुभजनाचा आधार असला पाहिजे. आता त्यामुळं घडतं काय? मनात येणारे विचार, उठणाऱ्या वृत्ती, हातून घडणारी कर्मे, या सगळ्यांच्या मागे गुरुभजन राहिलेलं असतं. जसं लाल रंगाचा चष्मा घातला तर जग लाल दिसेल, निळ्या रंगाचा घातला तर जग निळं दिसेल. गुरुभजनामध्येच आपण राहिलो तर, गुरुभजनात राहिलेला मनुष्य त्या भजनाच्या आधारानं कर्म करतो, त्या भजनाच्या आधारानं विचार करतो,
त्या भजनाच्या आधारानंच वृत्ती उमटते. मग त्या वृत्तीला सात्विकतेचा, सद्गुरू प्रेमाचा एक लेप चढलेला असतो. विषयाची वृत्ती कधी उठणारच नाही असं नाही, पण तिथं आधी सद्गुरू स्मरण असेल आणि मग अन्न खावं वाटेल. आधी सद्गुरू स्मरण असेल आणि मग भोग भोगावा वाटेल. आपण वस्त्र परिधान करतो, पण वस्त्र परिधान करण्याच्या आधी सद्गुरू स्मरण. आपण घरातून पाऊल बाहेर टाकतो, पाऊल टाकायच्या आधी सद्गुरू स्मरण. परमपूज्य भाऊसाहेब केतकर पहा, काहीही करायच्या आधी श्री महाराजांच्या फोटोपुढे उभे राहायचे आणि काय करत आहे ते सांगायचे. आजही पुष्कळ लोक असं करतात. श्री महाराजांच्या फोटोला सांगतात, महाराज जाऊन येतो हां, आणि नोकरीवर जाऊन घरी येतात. घरी आल्यावरही सांगतात, महाराज आलो हां, आज असं असं झालं, असंही महाराजांच्या फोटोशी बोलतात. महाराजांच्या आधारानं जीवन जगणं, भगवंताच्या नामाच्या आधारानं जीवन जगणं, जी साधना केलेली आहे त्या साधनेत राहून जीवन जगणं म्हणजे गुरुभजनाच्या आधारे राहणं. असं केल्यानं आपली आसक्ती हळूहळू गळायला लागते. मग असे आपण पाहिलं की आपण पैशाच्या किंवा इतर अनेक गोष्टींच्या आधारानं कसं जगत असतो. हा वाटणारा आधार स्थूल नाही की जो काढून टाकता येईल. एखादा केस कापून टाकतो आपण, गाठ आली शरीरामध्ये तर ऑपरेशन करून काढून टाकतो. हा आधार काढणार कसा? जर त्या ठिकाणी आपण दुसरा आधार आणून बसवला तरच आपल्यापाशी असलेला मिथ्या आधार निघून जाईल. म्हणून जाणून बुजून सद्गुरू संगत धरावी, जाणून बुजून नेटानं श्रवण करावं, जाणून बुजून निर्धारानं साधना करावी की आपोआप त्या गोष्टीचा आधार तिथं येऊन बसतो. काहीही माहीत नसणारा मनुष्य त्याच्या धुंदीत जगत असतो, पण जेव्हा तो श्री महाराजांचा होऊन राहायला शिकतो त्यावेळी नकळत त्याच्या मुखातून येतं, श्री महाराजांना जसं हवं तसं घडेल. हा त्याचा भक्तिभाव बोलत असतो. आधाराची जागा बदलली म्हणून त्याची भाषा अशी बदलते. समर्थ आपल्याला मग फक्त गुरुभजनाचा आधार घ्यायला सांगत नाहीत, पुढे निरूपणाचा विचार घ्यायला सांगतात आणि शुद्ध क्रियेबद्दल विवरण करतात. बऱ्याच गोष्टी समर्थांनी इथं सांगितल्यात. आता असं पहा बरं का, गुरुभजनाचा आता आपण आधार केलेला आहे. आता जीवनाच्या मध्यवर्ती गुरुभजन आहे, सद्गुरुपदिष्ट साधना आहे. त्यात सद्गुरूंकडून घडणारं श्रवण पण आलं बरं का, आणि श्रवणाबरोबर मनन चिंतन पण आलं. आता हे मध्यवर्ती झाल्यानंतर समर्थ म्हणतात, आता त्या निरूपणाच्या विचारात राहा किंवा त्या निरूपणातून विचार घ्या, विवेक घ्या. साधना जी आपण करतोय त्याला पूरक श्रवण नको का? नुसतीच साधना सुरू आहे, श्रवण मुळीच नाही, अशाच्यानं साधना होणार नाही. ज्यांची होईल ते अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्याच पात्रतेचे कोणीतरी असतील, त्यांची होईल, आपल्यासारख्यांची नाही. आपल्याला श्रवणाची गरज आहे. प्रत्येक क्षणी मन कुठे ना कुठेतरी भरकटत आहे. वृत्ती हातात आलेल्या नाहीत, इंद्रियांवरती ताबा नाही. मनात आलं केलं, मनात नाही आलं नाही केलं, अशी आपली मनाच्या अधीनतेची अवस्था आहे. म्हणून श्रवण धरल्यानंतर साधनेमध्ये बळकटी येते आणि साधनेमध्ये बळकटी आल्यानंतर श्रवणातून बारकावे कळायला लागतात. आता कालचंच निरूपण पहा, संत संगतीमध्ये इतके बारकावे आहेत, हे श्रवणाशिवाय आपल्याला कळणार कसं? आता जर आपण कधी नामाच्या सखोल स्थितीमध्ये गेलो तर आपल्याला समाधान मिळेल की आपण श्री महाराजांना भेटून आलो, त्यांचं दर्शन घेऊन आलो, त्यांची संगती आपल्याला मिळाली. असं जर आपल्याला खरंच वाटलं की इथे आपल्याला श्री महाराज भेटले होते काल पहाटे, तर आपण आजही तसंच नामाला ध्यानाला बसू आणि आजही श्री महाराजांना भेटायला जाऊ. असं रोज कशानं घडेल? श्रवण धरून ठेवलं, मनन धरून ठेवलं तरच हे रोज घडत जाईल आणि मग त्याबरोबरीनं साधनाही वाढेल. जो विवेक विचार आहे तो सांगतो की आत्मा नित्य आहे आणि आत्म्याव्यतिरिक्तचं सर्व अनित्य आहे. पण जर आपण अनित्याला सत्यत्व देत असू तर आत्म्याचं नित्यत्व आपल्या बुद्धीमध्ये ठसणार नाही. त्यासाठी साधना लागेल आणि श्रवण लागेल, तर सद्गुरूंनी सांगितलेला विवेक विचार आतमध्ये प्रगट होईल. सद्गुरू कृपेनंच हे घडेल. पण समर्थांची ही अपेक्षा आहे, नव्हे त्यांचा हा आग्रह आहे
की तुम्ही जाणीवपूर्वक हे साधनेचे प्रयत्न करा. जाणीवपूर्वक गुरुभजनाचा आधार धरा. जाणीवपूर्वक निरूपणाचा विचार धरा. तर तुमची क्रिया शुद्ध होईल आणि शुद्ध झालेल्या क्रियेमध्ये निर्धार राहील. क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद. आता ही क्रिया कोणती? ही क्रिया आहे आपल्या चैतन्याची क्रिया. चैतन्य आत खेळत आहे म्हणून आपण हे निरूपण ऐकू शकतो, म्हणून आपण TV पाहू शकतो, मोबाईल पाहू शकतो, अन्नसेवन करू शकतो. विषयभोग भोगणं असेल, नाहीतर निरूपण समजून घेऊन साधना करणं असेल, दोन्ही गोष्टी चैतन्यामुळं घडतात. ज्यावेळी चैतन्याचा प्रवाह विषयामध्ये आहे त्यावेळी क्रिया अशुद्ध आहे. ज्यावेळी चैतन्याचा प्रवाह आत्मानुसंधानाकडे आहे, आपल्या स्वरूपाकडे आहे, तेव्हा क्रिया शुद्ध आहे. नाहीतर शुद्ध अशुद्धता ठरणार कशी? डुकराची शुद्धता वेगळी, मनुष्याची शुद्धता वेगळी, माशीची शुद्धता वेगळी. एका क्षणावरती विष्ठेत बसेल, दुसऱ्या क्षणाला अन्नपदार्थावरती बसेल. तिच्या दृष्टीनं शुद्धता काय, अशुद्धता काय, आणि आपल्या दृष्टीनं काय? म्हणून जिथं विषय आहे तिथे अशुद्धता आहे. त्याचं कारण तिथे बहिर्मुखता आहे. जगातील, संसारातील, प्रपंचातील असा कोणताही विषय नाही जो बहिर्मुखतेशिवाय भोगता येईल. विषय भोगायला बहिर्मुखताच लागते. अंतर्मुखतेमध्ये परमात्म्याचं चिंतन आहे. म्हणून जिथे विषय नाही तिथे शुद्धता आहे. आपली अशुद्ध क्रिया पालटेल, शुद्ध क्रिया होईल. पण समर्थांनी सांगितलेल्या अटी पूर्ण केल्या तर आधार बदलला पाहिजे. गुरुभजनाचे आधारे, निरूपणाचे विचारे असं जगलं पाहिजे, तर आपली क्रिया शुद्ध होईल. अशा शुद्ध झालेल्या क्रियेमुळे मग निर्धार निश्चित होतो आणि तो म्हणजे आत्मस्वरूपाचा. आता या देहाचा काही भरवसा नाही. हा देह अनित्य आहे, मर्त्य आहे, आज ना उद्या जाणारच आहे. हे आपण ऐकतोच की. अहो नुसतं ऐकत नाही, आपल्या आप्तेष्टांच्या अंतक्रियेला जाऊन येतो. घरातलं जरी कुणी मेलं तरी दुसऱ्या दिवशी आपण मोबाईल पाहत असतो. दुसरा कशाला, स्मशानामध्येच मोबाईल पाहत असतो. अशी आपली बहिर्मुखता तीव्र आहे. त्यामुळं मरण समोर दिसून आपल्या देहालाही काहीतरी होऊन आपले डोळे उघडतील अशी आपली दशा नाही. आपली क्रिया शुद्धच व्हावी लागेल आणि त्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागेल. म्हणून समर्थ आग्रह धरतायत की तुमचा आधार बदला, तुमचे विचार बदला. बदललेल्या विचारांनी सद्गुरू संग जाणीवपूर्वक धरा. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की प्रयत्नपूर्वक सद्गुरूंची संगत धरावी. निष्ठेनी, आपल्या सेवेनी सद्गुरूंचं मन जिंकावं, असं श्री महाराज का म्हणतात? आपल्या स्वभावानं जर आपण जगत राहिलो तर आपण कदापि अंतर्मुख होणार नाही, बहिर्मुखच राहणार. आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण निरूपण श्रवणाला जाऊ, कुठल्या तरी कीर्तन सप्ताहाला जाऊ, कोणत्या तरी तीर्थयात्रेला जाऊ, पण आपण जोपर्यंत साधनेमध्ये जाणीवपूर्वक शिरणार नाही तोपर्यंत अंतर्मुख होणार नाही. आणि अंतर्मुख झाल्याशिवाय आतून विवेक उत्पन्न होऊ शकत नाही. ज्या विवेकाच्या बळानं आपल्याला आत्मबुद्धी स्थिर करायची आहे. म्हणून हा मार्ग समर्थ सांगतात की या टप्प्यांनी तुम्ही गेलात तरच पाविजे पद म्हणजे आत्मस्थ व्हाल, म्हणजेच आत्मस्थितीमध्ये स्थिर राहाल, म्हणजेच आत्मज्ञानी व्हाल. तुम्हाला आत्मदर्शन होईल. आज आपल्याला भगवंत नको आहे असं नाही. भगवंत नको असता तर आपण दासबोध श्रवणही केलं नसतं, नामाचा आणि ध्यानाचा अभ्यासही केला नसता. आपल्याला तो हवा आहे. समर्थ फक्त तीव्रतेकडे निर्देश करतायत की किती तीव्रतेनं तुम्हाला भगवंत हवा आहे. भगवंत हवा आहे का भगवंतच हवा आहे हे ठरवलं पाहिजे. ठरवलं तर आपण त्या वाटेनं जाऊ. जसं पोटामध्ये भुकेनं कळ येत असेल तर मनुष्य अन्नाकडे जाईलच जाईल, विचार करून थांबणार नाही. तहान लागली असेल, गळा सुकलेला असेल तर पाणी तो पिणारच. तिथे विचार आडवे येणार नाहीत, तर्क आडवे येणार नाहीत, शंका कुशंका काहीही आडवं येणार नाही. पाणी घेतलं जाईल मुखात. तसं परमार्थाच्या बाबतीत घडायला पाहिजे. आपल्या जीवनाचा आधार अशा तऱ्हेनं तीव्रतेनं आपण बदलला पाहिजे आणि मग त्या तीव्रतेनंच
निरूपण श्रवण करून त्यातून विवेक घेतला पाहिजे, तर आपली क्रिया पालटेल. क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद असं आपलं होईल. अशा प्रकारे या सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये सगळा परमार्थ सामावलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन, सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे. अकस्मात बाणे म्हणजे अचानक आत्मसमाधान मिळतं असा अर्थ नाही. अकस्मात याचा अर्थ असा आहे की एक आल्यानंतर दुसरं तिथं राहत नाही. जसं पूर्वीच्या काळी एक गोष्ट सांगितली जायची की अनंत काळाची एक गुहा आहे ज्यामध्ये अनंत काळाचा अंधार राहिलेला आहे. एक जण गुहेत गेला आणि त्यानं मशाल पेटवली. ज्या क्षणी मशाल पेटली त्याच क्षणी अंधार कितीही अनंत युगाचा असला तरी तो नष्ट झाला. याला म्हणायचं अकस्मात. अशा प्रकारे अकस्मात समाधान येतं त्या ठिकाणी, म्हणजेच देहबुद्धी पालटून आत्मबुद्धी होते. घडतं कशानं? सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे. हे समर्थांनी आता परत का सांगितलं? आपल्यात ठसण्यासाठी. आधीच्याच ओवीत ते म्हणाले, गुरुभजनाचेनी आधारे निरूपणाचेनी विचारे क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद. आणि मग याच गुरुभजनाबद्दल म्हणाले, परमार्थाचं हे जन्मस्थान आहे. यानंच अकस्मात समाधान येईल. म्हणजे यानंच आपण पूर्णपणे बदलून जाऊ. आपली खरी ओळखच बदलेल आणि आपण आत्म्याच्या ठिकाणी स्थिर राहू. तिथं खरं समाधान आहे. तिथं असलेलं समाधान आता मग इंद्रियांवर अवलंबून नाही, विषयांवर अवलंबून नाही, स्थळ काळावर अवलंबून नाही, कशावरही अवलंबून नाही. पूर्णपणे निरालंब असलेलं समाधान. एवढं सांगून झाल्यानंतर पुढे समर्थांनी पुन्हा एकदा या नरदेहात साधन करण्याचा आग्रह धरलाय, अत्यंत तळमळीनं. आपण तो भाग उजळणीमध्ये यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.